असं काय मंदिर आहे आतमध्ये. आणि इथे हे केलं जातं. पाणी आहे का काय आहे? दही आहे का पाणी आहे? खेचून धर इकडे काहीच बघू शकता. आता गोपालपुरा नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपण जाऊया सगळे गोपालपुराचे दर्शन घ्यायला. हे बघा कसा चढणीचा रस्ता आहे. आपली मंडळी सुद्धा आहे इथं खाली. चला पायऱ्यांवरून जाऊ. काय इथं बघा सगळी बिल्डिंग बांधायला बसले. इथं अख्खे कन्स्ट्रक्शनला बी लागल्यात. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. मोठ्या बिल्डिंगा बांधायला लावल्या सगळे. आपण इथं आपल्या चपटे दगडी नाही भेटत गाईच. चपटे दगडी बांधकाम बिल्डर नाही बरोबर. आपण आता आलेलो आहे तू वरती पाहू शकता. इथे वासरू सुद्धा आहे. गाय आहे गाय. हा पण हे पण इथे दोन वासरू फिरत आहेत इकडे आजूबाजूला. पाहू शकता परिसर कसा सुंदर आहे. इथून आपण एंट्री मारणार आहोत. गोपाळ कृष्ण मंदिर श्री क्षेत्र गोपाळपूर. हा ठिकाण वरती सुद्धा आहे. नाही ते सुद्धा देव आहेत. चला आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये किती छान परिसर. गाईस इथं व्हिडिओ काढून नाही दिले आपल्याला. तर पण इथं व्हिडिओ काढू ना. पण इथं पण खूप अशी छोटी छोटी मंदिर आहे. इकडे बघा या खालून पाणी येतं. आय थिंक पाहू शकता. असं आपण परिक्रमा केलेली आहे मंदिराची. या प्रकारे ते दही सुद्धा भेटतं खायला. खूप चांगली सिस्टीम आहे. इथून दर्शन घेतला तिकडून पण दर्शन घेतला. इथे पण पाहू शकता हे मडकी बघू शकता. जुन्या काळातील असे बोलतात ते याच मडक्यांमध्ये पहिले पाहू शकता. इथे असं स्ट्रक्चर आहे. अशी खोली आहे. चला इथून सुद्धा दर्शन घेऊ आपण. जास्त दाखवता येत नाही कारण की इथं नुसते कॅमेरे थांबवतात. आता इथे पण नाही व्हिडिओ काढून देणार वाटतं जाता. संत जनाबाई वाकळ. इथं संत जनाबाईचं बोलतात हे आहे. वाकून जावं लागतं. संत जनाबाईचा पाहू शकता. हे काय मला पण माहित नाही. लाईट चालू ना. बघू शकता की केवढूसा केवढा छोटासा दरवाजा आहे. जनाबाई आहे. पांडुरंग आहे. जनाबाईची गोधडी भाऊ आपल्या आईसाठी देऊन जावा तुमच्या हाताने. एक भाग्यवान आहे. जनाबाईचा आशीर्वाद आहे. आपल्या आईला एक साडी चोळीसाठी म्हणून जना काही बघू शकता किती
लागलाच. या मंदिरात व्हिडिओ नाही काढून दिला आपल्याला. बघ एवढा मोठा परिसर आहे मंदिराचा. काहीच बघू शकता इकडं सुद्धा आहे. मोबाईल बंद. पुढे चला. मोबाईलने वापरायला सांगितला. दाखवता येणार नाही मोबाईलने. बंद करायला लागले तो मोबाईल वाटतं. ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. मागे एवढ्या लांबून आला देवाचा सत्यनारायणाचा काहीतरी आपण तुळस फूल प्रसाद साखर काहीतरी वाहून देवाला. मराठी पाहू शकता इथं सुद्धा आहे. इथं दुसऱ्या दिवशी आनंद मोठा पंचामृत सोन्याच्या ताटाय सीता सावित्री बाई. पाहू बघू शकता किती भारी इकडून दिसतो नजारा पूर्ण. तर बाहेर आलेलो आहे त्या साईडने आपण. ही मंडळी बघा किती उंच आहे. तर आम्ही फोटो काढणार आहेत. इथं आम्ही ज्यूस प्यायला उसाचा रस. काही वेटर बघू शकता. चला चला द्या आणि 10 रुपये द्या. जिथे 20 रुपये तिथे 10 रुपये. चला पटापट द्या. बिना बर्फ मग म्हणा दे. अरे कोणी विचारत नाही मला. आता कसा बनवते. चालू झालेला आहे आमचा परतीचा प्रवास. पाहू शकता बॅगी बॅगी अख्ख्या गुंडाळलेल्या आहेत. तर चाललेलो आहेत आम्ही परतीच्या प्रवासाला. चालवलेला आहे आता. गुंडाळलेला आहे अख्खा मंडळी. आता रिक्षा पण आपल्या बाहेर उभी आहे. तेव्हा बघा आमचा राणाबाई पण निघलेला आहे इथं. हाय करतो आता. चला आता परतीचा प्रवास चालू झाला आपला. पंढरपूर. काहीच आता परतीचा प्रवास झालेला आहे. आता चालू आहे. आता सगळ्यांची फुटाम फुट होणार आहे. सगळे आजूबाजूला पसरणार आहे. टेटवाल्याला अर्धी कुठं खरावली आणि वाशिन आणि आसनगाव एवढ्या स्टेशनवर फुटाम फुट होणार आहे. सगळी मंडळी आता बिखरणार आहे. एवढ्या दिवस एकत्र होतो. आता सगळी इकडे तिकडे पळणार आहे. तर ज्याच्या त्याच्या घरी सगळी जाणार आहे. तर चला डायरेक्ट स्टेशनवर उतरवतो त्यांना. 3 दिवसाचा अभ्यास मुला तिचा. आणि खूप खुश आहे कारण त्याची चांगली अशी व्यवस्था झालेली होती पंढरपूरला अभ्याची. त्यामुळे त्या
आता प्रथम क्रमांक लावलाय मानुली ना मानुली पारावाले बघू असं होतं ते उतरण्याचा प्रथम क्रमांक. चला आता उतरा पटापट. नाही मग काय बॅगा आहे ना. तर टाटा करा टाटा. मंडळी चाललेली आहे. पहिला क्रमांक लावला उतरण्याचा. तृतीय क्रमांक पाड्या करायला लावलेला आहे. तृतीय क्रमांक सुटणे करता येईल कारण की ते आसनगावकर आहेत. आपण आता इथं उतरलेलं आहे या स्थितीमध्ये. झोपतल्या उठलेल्या अख्ख्यांची पोपडा आहेत. पोपडा दाखवू शकत नाही. चला आता निघूया. इकडे बघू शकता अजून आपले सापगावची मंडळी पण आहे. हाय डार्लिंग. ही आसनगावला मंडळी उतरणार आहे. टाटा. तर आपण निघूया. अर्धी मंडळी वांद्रेकर ना अर्धी मंडळी जुपाडेकर. आम्ही निघू. टाटा.